Good morning, dear students. I am happy to teach you today. I have a beautiful lesson, that is word formation. Word formation खूप important. A छोटासा small grammar topic आहे, language studyचा topic आहे. Note down it. Word formation. हे word आहे आणि त्याचे फॉर्म्स होतात. वर्ड फॉर्मेशन. वर्ड फॉर्मेशन म्हणजे तुम्ही कोणत्याही वर्गातले विद्यार्थी जरी असलात तर वर्ड फॉर्मेशन तुम्हाला येणं गरजेचं आहे. वर्ड फॉर्मेशन मध्ये दोन इम्पॉर्टंट पार्ट आहेत. हा जो मेन असतो तो रूट वर्ड असतो, मूळ शब्द. सफिक्स आणि दुसरा काय असतो, प्रीफिक्स. सफिक्स, प्रीफिक्स. या प्रकरणामध्ये दिलेल्या मुख्य वर्डला म्हणजे रूट वर्डला आपण प्रत्यय लावतो. काय लावतो? प्रत्यय लावतो. त्याच्यापासून काय काय तयार करतो बघा. त्याच्यापासून नाउन तयार करतो, ॲडजेक्टिव्ह तयार करतो, वर्ब तयार करतो आणि ॲडवर्ब तयार करतो. म्हणजे हे पार्ट ऑफ स्पीचचे एवढे पार्ट तयार करतो आपण. आलं लक्षात? समजला टॉपिक? काय काय तयार होतं त्याच्यातून? नाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब. बघा, सक्सेस हा शब्द आहे. सक्सेस आहे. सक्सेसला आपण फुल FUL हा जर स्मॉल युनिट जर कनेक्ट केलं तर काय झालं? सक्सेसफुल झालं. सक्सेसफुल हे सक्सेस का आहे? नाउन आहे. सक्सेसफुल काय झालं? काय झाला? ॲडजेक्टिव्ह झाला. आणि याला मी LY लावलं, मग काय झालं शब्द? सक्सेसचं सक्सेसफुली. आलं का लक्षात? मग हा काय झाला? ॲडवर्ब झाला. आणि मी हे काय झाला? सक्सीड वर्ब तयार झाला. राईट. समजलं? म्हणजे एखादा शब्द असतो. आता हे सगळे जे आल्यात शेवटी ह्याला सफिक्स म्हणायचं. जे फुल्ली आले सफिक्स म्हणायचं. सक्सीड आले त्याला सुद्धा आपण काय म्हणायचं? सफिक्स म्हणायचं. एखादा रूट वर्ड आहे, जसं हे लिहून घ्या तुम्ही सर्वांनी.
मुलांनो, हे खूप साधी सुरुवात आहे बरं का. अवघड आहे किंवा समजण्यासाठी अवघड जाईल हा पाठ नाही, पण याला लागतं हार्ड वर्क लागणार आहे. हार्ड वर्क कसं बघा, आपण वर्ब्स पाठ केलेले आहेत. जाणे याला आपण इंग्लिशमध्ये गो म्हणतो, पण गोचं पास्ट पार्टिसिपल फॉर्म वेंट येतं आणि त्याचं थर्ड फॉर्म परफेक्ट फॉर्म काय येतं, गॉन येतं. वर्बचं पहिलं फॉर्म गो, वेंट, गॉन येतं. राईट. गो, वेंट, गॉन वेगवेगळे शब्द आहेत. राईट. शिकवणे, शिकवण्याला काय म्हणतो, टीच. गुड. त्याचं भूतकाळी रूप काय आहे, टॉट. अजून त्याचं परफेक्ट फॉर्म काय आहे, टॉटच आहे. आणि त्याला मी जर ING लावलं तर टीचिंग. तो सुद्धा काय सफिक्स आहे बरं का, ING लागला तरी. आणि टीचला मी यस लावला तर टीचस होतं. फक्त यस लागतो का तिथे, छोट्या छोट्या गोष्टी लक्ष ठेवायच्या बरं का. बघा, टीच आहे, टीचर, टॉट, थर्ड फॉर्म पण टॉट, टीचिंग, आणि त्याला मी यस लावला टीचेस. हे जे लागलेलं आहे हे सुद्धा वर्ड फॉर्मेशनचा पार्ट आहे. म्हणजे त्याला सुद्धा तुम्ही सफिक्सेस म्हणू शकता. आलं का लक्षात, म्हणू शकता नाही म्हणला नो प्रॉब्लेम, ते सफिक्सेस आहे. आलं का. हे वर्बच्या बाबतीमध्ये आहे. आता नाव यू कॅन शॅल आय क्लीन, हे पुसू. लक्षात ठेवा, नाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब. सक्सेस, सक्सेसफुल, सक्सेसफुली, सक्सीड असे शब्दांचे रूप तयार होतात. हे शब्द नाउन म्हणून काम करतो, हा शब्द ॲडवर्ब म्हणून हा शब्द वर्ब म्हणून काम करतो, हा शब्द ॲडवर्ब म्हणून काम करतो, हा शब्द सक्सेसफुल पर्सन, सक्सेसफुल गर्ल ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतो, आणि सक्सेस हा एक नाउन म्हणून काम करतोय. सक्सेस इज इम्पॉर्टंट. अलग लक्षात. आता हे प्रिफिक्स आणि सफिक्स काय, रूट वर्ड काय. बघ, मी काइंड हा शब्द घेतो. काइंडला मी अन लावला, शब्द काय तयार झाला, अनकाइंड हा शब्द तयार झाला. राईट. म्हणजे आय एम काइंड, यू आर अनकाइंड. गॉट इट. हां. आणि याला मी काय लावलं, YLY ला, काइंडली. राईट. किंवा अनकाइंडली. He always act unkindly. You can take example of Mori. Everyone meet her. ह्या जगामध्ये तुम्हाला जर अनकाइंड मुलगी जर बघायची असेल तर तुम्ही तिला भेटलंच पाहिजे. यू शुड मीट हर. अनकाइंड. मग शब्द काय झाला, अनकाइंडली. हे काय आहे रे, अन प्रिफिक्स आहे का सफिक्स आहे, YLY हे जे काय आहे सफिक्सेस. क्लिअर. लिहून घ्या. आता काही एक्सरसाइज देतो मी.
लिहिलं बघा. मूळ शब्दाच्या अगोदर जर स्मॉल युनिट लागत असेल तर त्याला आपण प्री, कारण का ह्याचा अर्थच होतो प्री म्हणजे प्रेझेंट. PRE चा अर्थ इंग्लिशमध्ये काय होतो? अगोदर होतो, बिफोर होतो. आलं लक्षात? म्हणजे प्रेझेंट सारखा होतो. प्रेझेंट कधी म्हणतो? जर तुम्ही उपस्थित असाल, समोर असाल तरच. प्रिफिक्स, रूट वर्ड. आता इंग्रजीमध्ये असेल किंवा मराठीत मूळ शब्द आहेत की त्यांचा उगम तोच त्या शब्दापासून झालेला आहे, त्यांना मूळ शब्द असं म्हणतो. सफिक्स, एखाद्या रूट वर्डच्या शेवटी स्मॉल युनिट लागत असेल आणि त्याचं वर्ड फॉर्मेशन होत असेल तर त्याला काय म्हणायचं? सफिक्स. का अवघड आहे का रे? प्रिफिक्स आणि सफिक्स वर्ड फॉर्मेशनमध्ये नाही आहे. तर काही मी तुम्हाला शब्द देतो, त्याचं प्रिफिक्स किंवा सफिक्स काय लागतं तुम्ही मला डिसाईड करू शकता. आणि एक चार्ट पण देईन तुम्हाला. जसं की एखादा शब्द असेल वेगवेगळे, त्याचं वर्ब्स पण बनवायचं, ॲडजेक्टिव्ह पण बनवायचं, नाउन पण बनवायचं, ॲडवर्ब पण बनवायचं. Write down. Be quiet. बोलू नका.
बघा आता दिलेले एवढे शब्द आहेत, काही ओळखीचे शब्द आहेत, तुम्हाला त्याला काय लावता येतं, कुठलं स्मॉल युनिट जोडता येतं. हा तुम्हाला कोणत्याही बोर्ड एक्झामला आणि स्पेशली 10th स्टँडर्डला 1 मार्काला प्रश्न विचारला जातो. तुम्हाला 2 शब्द दिले जातात, जसं लाईक आणि मॅनेज. लाईकचं तुम्ही काय करू शकता, लाईकली, नो प्रॉब्लेम. लाईकचं लाईकली करा किंवा लाईकचं डिसलाईक करा. काय करा, डिसलाईक. मॅनेज, मॅनेजचं मॅनेजर करा किंवा मॅनेजचं मॅनेजमेंट करा. मॅनेजचं मॅनेजमेंट केलं. शब्द हे दोन शब्द केला तर तुम्हाला फिक्स 1 मार्काला प्रश्न आहे. आलं का लक्षात? काय अवघड आहे का? प्रत्येक एक लेक्चरमध्ये आपण 1 मार्क जर केले तर 80 लेक्चरमध्ये आपले 80 मार्क मिळवता येतात. किती? 80 मार्क्स आपल्याला अचीव करतात 80 लेक्चरमध्ये. म्हणजे 3 ते 4 महिन्यामध्ये आरामशीर तुम्ही चांगली प्रिपरेशन करू शकता 10ची. आता दिलेले भागचे एक्सरसाइज आपल्याला कंप्लीट करायचे. अनाउन्समेंट, अटेंडन्स हे लिहायचं लगेच. डिसलाईक, मॅनेजर किंवा मॅनेजमेंट, अनाउन्समेंट, अटेंडन्स, कंप्लीटली किंवा इनकम्प्लीट, क्लिअर, अनक्लिअर किंवा क्लिअरली ते पण येतं. काइंडली किंवा अनकाइंडली. पनिशचं मी ऑलरेडी लिहिलेलं आहे, पनिशमेंट. हॅपीनेस पण येतं. किंवा हॅपीली. अनहॅपी पण येतं. इझी करायला गेलात तर अनहॅपी येऊन जाईल. वीकली कधीच येत नाही, वीकनेस येतं. ते वीकली वेगळं बाळांनो. हे वीक म्हणजे आठवडा आणि त्याचं तुम्ही LY लावलं वीकली, हे बरोबर आहे. शब्द वेगळा आहे. अँग्रीचं अँगर. आयडेंटिफाईड पण येतं किंवा आयडेंटिफिकेशन येतं किंवा अजून काय, लॉजिक. वा छान. राईटचं रीराईट. पोलाइटली पण येतं, इम्पोलाइट येतं. पोलाइटचं अपोजिट काय आहे? इम्पोलाइट. अपोजिट अर्थ. बिहेव, त्याला मी काय लावलं, मिस हा शब्द लावला, MIS म्हणजे स्मॉल युनिट केलं तर मिस बिहेव झाला. सेट, अनसेट, रिसेट. आपण मोबाईल रिसेट मारतो बघा, रिसेट. ॲग्री, ॲग्रीमेंट किंवा डिसॲग्री. बरं, हे सगळ्यांनी लिहून घ्या व्यवस्थित.
हे शाल आय क्लीन? लगेच सोड. एवढं झालं की आता एक्सरसाइज देऊन सोडून देतो. बघायचं आहे, जाऊ. झालं. बघा मी 2 शब्द तुम्हाला देतो, त्याचं कसं फॉर्मॅट करायला शिकायचं बघा. त्याला तुम्ही नाव वेगवेगळे देऊ शकता. स्टडी द फॅमिली वर्ड. स्टडी द फॅमिली वर्ड मी दररोजचं तुम्हाला देईन. स्टडी द फॅमिली वर्ड. Study the family word. Word family. बघा एखादा शब्द कसं करायचा. हे काय आहे मला सांगा. हॉनेस्ट काय म्हणून काम करतोय हा? ॲडजेक्टिव्ह आहे, लक्षात ठेवा. काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, त्याचं नाउन करायचं आहे. काय काय प्रिफिक्स लागतं, सफिक्स काय लागतं, अपोजिट काय होतं, सगळं लिहायचं आहे. हॉनेस्ट. हॉनेस्टचं मी पहिलं मला लक्षात आलं, हॉनेस्टली असतं. त्यानंतर हॉनेस्टचं हॉनेस्टी असतं. हॉनेस्टी आलं. हॉनेस्ट, हॉनेस्टी, हॉनेस्टली. त्यानंतर त्याला सुदिक काय लागतं? डिस हा शब्द लागतो. डिसहॉनेस्ट. हॉनेस्ट. आलं का लक्षात? आणि त्यालाच जर तुम्ही हे केलात डिसहॉनेस्टली, आलं? क्लिअर? कसं केले शब्द? 1 2 3 4 5. आलं का? हे याला वर्ड फॉर्मेशन फॅमिली म्हणतात. एक शब्द मी तुम्हाला देतो, त्याचं तुम्हाला येतं का बघा, लिहा. आणि आज आपण इथे थांबू. यूज. यूज हा शब्द आहे. यूज शब्दाचं तुम्ही करा आणि असे 5 करून आणा तुम्ही. सो टुडे वी विल स्टॉप. वी विल सी टुमॉरो. कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग. बाय एव्हरीवन.